लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. जवळपास 2,52,00,000 पेक्षा महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते तर लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्या. पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली. लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000 आता 1,66,00,000 पोहोचली. ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000 वरून 1,66,00,000 पोहोचली आहे. लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला 30 एप्रिलपर्यंत मुदतही देण्यात आली होती. मात्र 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या. त्यानंतर ती संख्या 1,66,00,000 आली आहे. ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारचा नकार आहे. बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते. गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. त्यामुळे लवकरच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम जून दरम्यान जमा होईल. लाडक्या बहिणीच्या पुढचा हप्ता जो दिसते काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं काही मी जो आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली वर घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे तो पोहोचवण्यात येईल. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या 3-4 घडामोडी पाहणार आहोत. लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हप्ता विलंब होण्याची कारणे काय आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो अतिशय महत्त्वाचं आणि राज्यातील 92 लाख लाडक्या बहिणी या योजनेमधून वगळण्यात आलेल्या आहेत. त्याची विविध कारणे आहेत. अनेक लाडक्या बहिणी प्रश्न करत आहेत, कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत आम्हाला काय या योजनेचा लाभ मिळत नाही. तर लाडक्या बहिणींनो अनेक कारणे आहेत. त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओच बनवलेला आहे तेव्हा तेही तुम्ही पाहू शकता. राज्यातील 92 लाख लाडक्या बहिणींना एक मोठा धक्का मानला जात आहे. या योजनेमधून त्यांना वगळण्याचा शासनाचा निर्णय घेतलेला आहे. अपात्र त्यांना ठरवण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हप्ता विलंब होण्याची कारणे काय आहेत तर बनावट लाडक्या बहिणी ज्या या योजनेचा फायदा घेत होत्या त्या सर्व बनावट लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्याची शासनाची तयारी सुरू झालेली आहे आणि या यादीमध्ये त्यांची नावंही कट केलेली आहेत. तुम्ही पाहिलं असेल जून महिन्याचा हप्ता जमा होत असताना त्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. 92 लाख लाडक्या बहिणी या योजनेत अपात्र ठरलेल्या आहेत, जे की या योजनेचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करून किंवा गैरफायदा घेत होत्या, जे की त्या योजनेसाठी पात्र नव्हत्या. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावर मात्र जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. बघा अपूर्ण ई-केवायसी असलेल्या अनेक लाडक्या बहिणींना या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे. त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सध्या तरी पोर्टल चालू झालेलं नाही आणि लवकरच ते चालू होईल अशी अपेक्षा आहे. अनेक लाडक्या बहिणींचे कडक अर्ज तपासणी झालेली आहे. अनेक जाचक अटी त्याच्यामध्ये घालून देण्यात आलेल्या आहेत आणि त्या अटीची पूर्तता करणाऱ्याच सर्वच लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा दिला जात आहे. तेव्हा अनेक लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र नसतानासुद्धा आपण त्या योजनेचा फायदा घेत होत्या आपल्याला दिसत होतं. आणि त्यानंतर DBT बँक खात्याची जोडणी अनेक लाडक्या बहिणीची नव्हती. अनेक लाडक्या बहिणीच्या खात्याची ई-केवायसी पूर्ण नव्हती, त्यामुळेही विलंब झालेला आहे. अनेक लाडक्या बहिणी या योजनेमधून बाद ठरवण्यात आलेली आहे. ही मोठी धक्कादायक बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हणावी लागेल. त्यानंतर बघा लाडक्या बहिणीनं जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होईल अशी विचारणा सध्या केली जात आहे आणि अनेक सोशल मीडियावर लवकरच जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण सध्या प्रक्रियेला वेग आलेला आहे.
शासकीय प्रशासकीय स्तरावर योजनेला वेग आलेला आहे. लवकरच शासन निर्णय येण्याची अपेक्षा आहे आणि तो शासन निर्णय आल्यानंतर आपल्या खात्यावर जुलै महिन्याचा हप्ता 1,500 रुपये जमा होईल किंवा 2,100 रुपये जमा होईल ते आपण अद्याप सांगू शकत नाही. कारण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर जुलै महिन्याचे 2,100 रुपये जमा झाले तर ती लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल. पण सध्या तरी तसा कुठलाही शासन निर्णय आलेला नाही. फक्त त्यांनी योग्य वेळ आल्यानंतर 2,100 रुपये करू असं म्हटलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सध्या तरी वाटत नाही किंवा जुलै महिन्याच्या हप्त्यामध्ये तुम्हाला 2,100 रुपये प्रमाणे मिळेल. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगायला आवडेल लवकरच जुलै महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.